हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आय होप तुम्ही सगळे खूप छान मस्त आणि आनंदी असणार. आजचा व्हिडिओ थोडा डिफरंट होतोय. ॲक्च्युली मी हा व्हिडिओ माझ्या नवीन चॅनलवर शेअर करणार होती, पण आय थॉट की मी ज्या पद्धतीने हा व्हिडिओ करायचा प्लॅन करते ना, मला असं वाटत होतं की जी ऑडियन्स माझे जे लोक आहेत, जे मला खूप अगदी 0 सबस्क्रायबरपासून त्यांनी इथपर्यंत आणून पोहोचलेलं आहे. कारण मला असं वाटतं की हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप छान असणार आहे. कारण मी यामध्ये एक साडी पण मागवली, बऱ्याच ज्वेलरी मागवल्या आहेत. म्हणजे मी करणार काय की मी आता ही साडी वेअर करून येईल, त्यानंतर जे आहे ना मेकअप करायचा आहे आणि मेकअपसाठी खूप छान प्रोडक्ट पण मी तुम्हाला सजेस्ट करणार आहे. खूप अफोर्डेबल प्राइसमध्ये आहे. 4 वेगवेगळे प्रोडक्ट घेण्यापेक्षा ते एका प्रोडक्टमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट केलं ना तर संपेपर्यंत अगदी ट्यूब त्याचा फाडून तुम्ही त्याला यूज करणार, एवढं छान प्रोडक्ट ते आहे. म्हटलं चला तसं पण तुमच्यासोबत एक छान प्रोडक्ट पण शेअर होईल. आणि मेकअप वगैरे पूर्ण झाल्यानंतर आपण ह्या ज्वेलरी अनबॉक्स करणार आहोत. आणि ह्या साडीवर जी कुठली छान दिसते, सगळेच तुम्हाला ज्वेलरी पाहायला मिळतील, पण ह्या साडीवर जी कुठली छान दिसेल ना मग ते आपण वेअर करूया. आणि गेट रेडी विथ मी पूर्ण प्रॉपर असतो ना तसा एक व्हिडिओ पण तुमच्यासोबत शेअर होईल. आणि आय होप तुम्ही हा वेगळ्या पद्धतीचा व्हिडिओ पण नक्कीच एन्जॉय कराल. तसं तर माझ्या नवीन चॅनलसाठी मी अजून 1-2 साड्या मागवल्या आहेत, त्यांच्यावर पण मी अजून नवीन ज्वेलरी, नवीन साडी, नवीन मेकअपचे वेगवेगळे प्रोडक्ट्स जे आहेत ते त्यावर शेअर करेलच. पण हा व्हिडिओ फक्त माझ्या त्या ऑडियन्ससाठी जे मला खूप आधीपासून बघताय आणि म्हटलं चला एक नवीन पण काहीतरी वेगळा एक्सपिरियन्स तुमच्यासोबत शेअर करता येईल. सो मी आता करते काय, सगळ्यात आधी सांगितल्याप्रमाणे मी साडी वेअर करून येते. आता याच्यावरचं ब्लाऊज तर काय मी शिवलेला नाही आहे, एक सेकंड मी तुम्हाला साडी दाखवते आधी. अशी ही नेटची साडी आहे, खूप सुंदर आहे. म्हणजे मी ही ऑर्डर प्लेस केल्यानंतर ना 2-4 वेळा जेव्हा मी चेक केलं ना तर ही अवेलेबल नव्हती, मध्ये मध्ये आउट ऑफ स्टॉक जात होते. सो मी काय करेल ना, म्हणजे याच्यामध्ये वेगळे आता जशी याच्यावर ही अशी डिझाईन आहे ना तशाच ह्याच म्हणजे कंपनीच्या त्या सेलरकडून जे आपण घेतलेल्या आहेत त्या सेम कंपनीच्या वेगळ्या कलरमध्ये पण ऑप्शन्स असतील ना ते सगळे प्रोडक्ट मी टॅग करून देईल. मिंत्रावरून मी हिला मागवलेली होती. जर हा व्हिडिओ तुमच्यासोबत जेव्हा पोहोचतोय, तुम्ही बघताय आणि आउट ऑफ स्टॉक असेल तर मग मी तसं करेल, मी ही साडी टॅग न करता याच्यासारख्या सेम क्वालिटीच्या, फक्त ह्या डिझाईन वेगळ्या किंवा थोडीशी कलर वेगळा, त्या मी सगळ्या टॅग करेल. आणि ही जर असेल तर मग मला बाकीच्या काही टॅग करायची गरजच नाही. सो ही अशी छान साडी आहे, पाहू शकता तुम्ही, पूर्ण नेटची साडी आहे मस्त. आणि हे असं मी फॅन्सी वेअर म्हणून ही तुमच्यासोबत शेअर करते, जेणेकरून कुणालाही कलरचा विचार करायची गरज नको. असं काहीतरी पार्टीवेअर वगैरेसाठी पाहिजे असेल तर कुणीही घेऊ शकतं की आपला फेअर स्किन टोन आहे की डार्क स्किन टोन आहे, सगळे वेअर करू शकते. म्हणून मी असा एक न्यूड कलर मागवलेला आहे. आणि आता याच्यासोबत तर ब्लाऊज माझं याचं तर शिवून होणार नाही, म्हणून मी याच्यासोबत ना कॉन्ट्रास्टमध्ये रेड ब्लाऊज वेअर करणार आहे. सो लेट्स सी कसं टर्नआउट होतं. सो मी आता याला आधी वेअर करून येते आणि मी बाकीचं मेकअप वगैरे आपण करूयात. याच्यावरचं ब्लाऊज ना खूप सुंदर आहे, जे मला आता शिवून तुम्हाला दाखवता येणार नाही, पण खूप छान मस्त डिझायनर असं हे ब्लाऊज याच्यावरचं आहे. ही साडी माझी वेअर करून झाली आहे. आणि जे मी रेड ब्लाऊज आता वेअर केलं आहे ना, ॲक्च्युली ते खूप छान क्वालिटीचं आहे. 1300-1400 रुपयाचं हे ब्लाऊज मिळतं, पण लिटरली सांगते मी तुम्हाला, एवढी छान क्वालिटी नाही याची. याच्यासोबत स्लीव्स तुम्हाला मिळत नाही, पण ब्लाऊज खूप छान यायचं. आणि असं डीप जरा व्ही नेक आहे. बॅकची पण साईड जरा जास्तच जी आहे ती मोठी आहे. पण मी याला काय कुठल्या तरी आय थिंक स्मॉल वगैरेमध्ये मी याला मागवलं होतं की नंबर होते, आय डोंट नो. पण जसं पण मिळालं मी त्याला काहीच अल्टर वगैरे केलं नाही, पण एकदम सुंदर दिसतं हे. कशावर पण असं कॉन्ट्रास्ट करून घ्यायचं असेल आणि जर तुम्ही कम्फर्टेबल असाल स्लीवलेस ब्लाऊज घालण्यासाठी तर मग तुम्ही याला नक्की घेऊ शकता. ह्याच ब्रँडचे स्लीव्सवाले ब्लाऊज पण मिळतात, मी ते पण टॅग करेल याच्यासोबत तुम्हाला. आता पूर्ण साडीचा लुक मी तुम्हाला आता दाखवत नाही, आता मी मेकअप करते. पण सगळ्यात आधी तुम्ही पाहू शकतात माझ्या चेहऱ्यावर मी काहीच लावलेलं नाही आहे, काहीच नाही आहे. मी जस्ट हा व्हिडिओ शूट करण्याआधी फेस वॉश करून आली होती आणि लिप्सवर फक्त मी थोडंसं लिप बाम लावला आहे, त्या व्यतिरिक्त माझ्या चेहऱ्यावर आता काहीच नाही आहे. सो चला आपण मेकअप स्टार्ट करूयात. आता खूप लॉंग टाईमसाठीचा मेकअप करून घ्यायचा असेल ना आणि तुम्ही दुपारच्या टायमाला तुम्हाला मेकअप करून बाहेर जायचं आहे, उन्हामध्ये वगैरे जायचं आहे, सगळ्यात आधी छान फेस वॉश करायचा. त्यानंतर तुमच्याकडे टोनर असेल तर तुम्ही टोनर अप्लाय करून घेऊ शकतात, किंवा डायरेक्ट तुम्ही मॉइश्चराईज जरी केलं चेहऱ्याला त्यानंतर तुम्ही छान असं सनस्क्रीन लावून घेतलं SPF 50 वाला. आणि त्यानंतर थोडा म्हणजे 1-2 मिनिटाचा गॅप द्यायचा आणि मग त्याच्यानंतर मेकअपला सुरुवात करायची. आता मी हे एकच प्रोडक्ट यूज करणार आहे. याच्या व्यतिरिक्त जर माझ्याकडे हे प्रोडक्ट नसतं तर मग मी फाउंडेशन लावलं असतं, कन्सिलर मी ट्राय केलं असतं, पण मला खूप असा हेवी मेकअप करायचा नाही आहे, म्हणजे आपण ज्याला मेकअप नो मेकअप लुक म्हणतो ना त्या टाईपमध्ये. सो ही एक अशी 5in1 जे आहे ना, म्हणजे एक क्रीम आहे, स्किन टिंट ज्याला म्हणतात. मी ही तुम्हाला टॅग करून देईल प्रोडक्ट, तुम्ही जाऊन जे आहे ते चेक करून घेऊ शकतात. मी हा जो माझा शेड आहे ना तो हा काहीतरी त्याचा शेड मला लक्षात होता बरं का, हां, लाटे प्लीज असायचा. माझ्या स्किन टोनला मॅच होणारा हा शेड आहे. याच्यामध्ये तुमच्या स्किन टोननुसार तुम्ही कुठलाही शेड जो आहे तो चूज करून घेऊ शकतात. मी आता फक्त इकडे बघा
तुम्ही बघाल डिफरन्स दिसेल तुम्हाला, आणि म्हणूनच मी हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करायचं डिसिजन जे आहे ते घेतलेलं आहे. जस्ट मी थोडंसं क्रीम घेतलं आणि आता हे जे मी लावलं इकडे, हे मी सगळ्याकडे फक्त डॉट डॉट ठेवते जेणेकरून मला स्प्रेड करायला इझी होईल. आणि मी हे सगळं हातानेच करणार आहे, मी कसलाही ब्रशचा वगैरे यूज करत नाही आहे. तुम्हाला अजून वेगवेगळे प्रोडक्ट असे पाहायचे असतील सो तुम्ही माझं नवीन चॅनल सबस्क्राईब करू शकतात. इन्स्टाला तुम्ही जे आहे ते मला फॉलो करू शकता, तिकडे मी बरेच असे प्रोडक्ट शेअर करते. सो आता बघा मी इथे डॉट डॉट ठेवलं आहे, मी तुम्हाला ह्या साईडचं थोडं ब्लेंड करून दाखवते. खास करून मला हे प्रोडक्ट यासाठी आवडलं ना, कारण मी ज्या दिवशी हे प्रोडक्ट घेतले ना, मी बराच वेळ माझ्या फेसवर ठेवलं होतं आणि आता ते एवढं गरम होतं आहे जसं तुम्हाला माहितीच आहे. मी हा व्हिडिओ शूट करते 14 मेच्या दिवशी. सो तुम्ही कधी बघाल मला माहीत नाही, पण तुम्ही 14 मेच्या अकॉर्डिंग तुम्ही किती गरम होतं आहे, त्या तारखेला किती गरम होत होतं हे तुम्हाला माहीत असेल. हे पहा, आता इकडे फक्त डॅबडॅब ठेवलं आहे आणि ह्या फेसचा जो आहे ना इन्स्टंट जे काय म्हणतात ना कव्हरेज मिळालेलं आहे. आणि मी खूप जास्त प्रोडक्ट पण घेतलं नाही, जसं तुम्ही पाहिलं अजूनही माझ्या फिंगरला आहे, ज्याच्या मदतीने मी इथे मानेला थोडं किंवा मी याला सरकवून घेऊन जाऊ शकते अजून खाली. हे पहा, खूप छान कव्हरेज मिळतं. मला खूप जास्त डार्क सर्कल पण नाही आहेत, पण दिसणारे तरी आहेत, पण तरी तुम्ही ह्या दोघांमध्ये फरक तुम्ही नोटीस करून घेऊ शकता. मी खूप जास्त पण तिकडे असं काही अप्लाय नाही केलं आहे प्रोडक्ट, पण तरी पण खूप छान आहे आणि खूप असं घाम वगैरे पण येत नाही महत्त्वाचं म्हणजे. आणि तुम्हाला फाउंडेशनच्या रिप्लेसमेंटमध्ये असं काहीतरी चांगल्या कमी प्राईजमध्ये एखादं स्किन टिंट हवं असेल तर मग तुम्ही नक्कीच याचा विचार करून घेऊ शकता. मी आता काय करते, मी हे पूर्ण ब्लेंड करते, नाहीतर माझा व्हिडिओ खूप मोठा होईल. तर पहा, माझं आता पूर्ण जे आहे मी हाताने सगळं ब्लेंड केलेलं आहे. सो छान मस्त कव्हरेज मिळालेलं आहे. फाउंडेशन पण बऱ्याच वेळा असं होतं की थोडा वेळ आपण झाला ना, म्हणजे अर्धा पाऊण तास जसा पुढे जातो ना तसं ते थोडं काळपट दिसायला लागतं चेहऱ्यावर. तसं मला असं वाटतंय की हे तसं होत नाही, कारण मी ज्या दिवशी याला फर्स्ट टाइम यूज केलं होतं मी पूर्ण दिवसभर याला चेहऱ्यावर ठेवलं होतं. खूप हेवी फील नाही होत, लाईटवेट आहे. यामध्ये आय थिंक SPF वगैरे फाउंडेशन सनस्क्रीन जे काय असतं ना याच्यामध्ये सगळंच आहे. पण तुम्ही नॉर्मल असं कुठेतरी तुम्हाला लावून बाहेर जायचं आहे ना, तर मग तुम्ही याला फक्त सनस्क्रीन वगैरे सगळं स्किप करून पण याला लावू शकतात. पण तुम्हाला लॉंग टाईमसाठी पाहिजे ना, मग स्किन थोडी प्रेप करून घ्या, जेणेकरून थोडं मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन वगैरे लावा, त्यानंतर याला लावा, अजून छान बेस सेट होईल. मी काही न लावता इतका छान जो आहे तो मस्त कव्हरेज मला मिळालेला आहे. जर मी स्किन अजून थोडी प्रेप केली असती, थोडं मॉइश्चरायझर लावलं असतं, हायड्रेट स्किन केली असती, तर हे अजून छान मध्ये ॲब्झॉर्ब झालं असतं. पण तरीसुद्धा पहा किती छान कव्हरेज मला मिळालेलं आहे. मी प्रोडक्ट टॅग करते. आता रिमेनिंग थोडासा मेकअप करते, मी शेअर करेल तुमच्यासोबत. थांबा, हे माझ्याकडे आयशॅडो पॅलेट आहे आणि मला घ्यायचं आहे दुसरं ब्लशचं पॅलेट, पण मी ब्लश वगैरे मी विकत घेतच नाही. ज्या लिक्विड लिपस्टिक्स असतात ना त्या पण खूप छान काम करतात, पण मी सध्या तरी आता याच्याने घेते. मी इथे फक्त हे घेतलं आणि जस्ट हे बघा, याच्यामध्ये एवढे सगळे जे आहेत ते असे शेड आहेत. बाकीचे हे तर काय एवढे जास्त यूज होत नाही, पण ह्या बाकीचे जे आहेत तुम्ही ॲज अ ब्लश किंवा मग ॲज अ आय शॅडो वगैरे म्हणून यूज करू शकता. जसं की मी आता हा घेतला आहे. थोडंसं आय शॅडो तर लावलंच पाहिजे. माझ्याकडे सगळं आता आहे ब्रश वगैरे, पण खूप मोठी प्रोसेस होईल म्हणून मी फिंगरने सगळं ब्लेंड करून घेते. मी अगदी थोडे जे आहेत ना ते आयब्रो फील करून घेतले, कारण मी जेव्हा ती क्रीम लावली ना ती थोडी आपल्या आयब्रोमध्ये पण जाते, मग ते थोडेसे असे ब्लर दिसायला लागतात. सो अगदी हलकं मी अगदी स्टार्टिंगला जे आहे ना थोडं घेऊन हे वाला मी प्रोडक्ट यूज केलं आहे. यामध्ये छोटासा ब्रश मिळतो आणि हे 2 कलरचे जे आहे तर आयब्रो आपण कलर मिळतात ते तुम्ही फील करून घेऊ शकतात. मला ट्राय करायचं आहे अजून आयब्रो पेन्सिल वगैरे वेगवेगळ्या आयब्रो जेल पण मिळतं. सो बघूयात पुढे काय कसं काय होतं. आय थिंक याच्यावर हा शेड चांगला वाटू शकतो मे बी. आय थिंक छान दिसतोय ना, जास्त डार्क पण नाही आहे, व्यवस्थित दिसतोय. हा याचा शेड आहे काहीतरी, हां याचा शेड आहे मॅग्नेटिक 11. मी हा नाही ट्राय केला, मी कुठला दुसरा टॅग केलेला असेल तर तुम्ही त्याच्यावर जाऊन खाली ऑप्शन्स असतात, तर मॅग्नेटिक 11 हा वाला तुम्ही चूज करून हा सेम शेड जर तुम्हाला हवा असेल तर मॅग्नेटिक 11 हा वाला परचेस करताना फक्त चेक करून घ्या.
सो मला तरी वाटते की आता झालंय माझं बऱ्यापैकी काम. आता ज्वेलरी अनबॉक्स करूयात आपण. सगळ्यात आधी ही ज्वेलरी आपण ट्राय करून बघूया. मला असं वाटतं मी केस थोडे सेट करून घ्यायला पाहिजे, जेणेकरून एक प्रॉपर लुक तुमच्यासोबत शेअर करता येईल. सो मी जर केस मोकळे सोडून विंचून वगैरे येते. आय थिंक अशीच हेअरस्टाईल मला जरा जास्त छान वाटते, जी मला कॅरी पण छान करता येते आणि मला काय म्हणतो ना ओझं पण फील नाही होत. अशा पद्धतीची ही हेअरस्टाईल. बाकी जुडा वगैरे पण मी ट्राय करू शकते याच्यावर, पण आपण सिम्पल ठेवूयात. आता मी त्याला अनबॉक्स करून डायरेक्ट वेअर करून तुमच्यासोबत शेअर करते. हे पहा, ॲक्च्युली हा नेकलेस असा आहे, सुंदर खूप आहे. याची प्राइस ना 465 रुपये आहे, ज्यावर तुम्हाला इयरिंग्स पण मिळतात आणि बिंदी पण मिळते. पण मला असं वाटते की ह्या साडीसोबत हा जात नाहीये, कारण ही प्रॉपर अशी म्हणजे गोल्डचं काही प्रकारच नाही याच्यामध्ये. हे जे पण इकडे लावलेत ना, हे रोज गोल्ड आणि सिल्वर कलरमध्ये, त्यामुळे तुम्हाला दुरून दिसायला जरी काही एवढं वाटणार नाही ना, लांबून असं छान दिसेल. पण जवळून जर पाहिलं ना तर तो गोल्ड आणि हे मॅच होत नाही, त्यामुळे मी आता पूर्ण याला वेअर पण नाही केलाय. पण हा मला असं वाटतं की तुम्ही काठपत्राची साडी किंवा मराठी लुक वगैरे करायचा आणि असं एकदम चोकर सारखं काही पाहिजे असेल मग तुम्ही याला इन्क्लूड करून घेऊ शकतात. याची क्वालिटी प्राइसच्या मानाने छान आहे, म्हणजे तुम्ही इकडे पाहू शकता. क्वालिटी छान आहे त्याची आणि इयरिंग्स वगैरे पण छान आहेत. मी एखादं तुम्हाला एक सेकंड, मी हे मागे लावलं नाहीये, एखादं तुम्हाला लावून दाखवते, जेणेकरून तुम्हाला प्रॉपर घ्यायचं असेल तर कन्फ्युजन राहणार नाही तुमचं. ओके, हे असा तुमचा पूर्ण जो आहे तो सेट असणार आहे. ओके, मी दुसरा वेअर करून येते. हे पहा, पूर्ण जो तुम्ही दिसतो खूप सुंदर आहे. 600 समथिंग रुपयाची प्राइस आहे. एकदम असं हेवी काहीतरी करायचं असेल ना, एखाद्या नॉर्मल, आता तुमच्याकडे साड्या असतील, तुम्ही त्याच्यावर इमॅजिन करा की हा कुठल्या साडीवर जास्त छान दिसतोय, तसं तर याच्यावर पण खूप छान दिसतोय. हा नॉट बॅड. माझ्याकडे अजून एक आहे, मला असं वाटतं की तो अजून जास्त छान दिसणार आहे. याच्या इयरिंग्स मी दाखवते, पूर्ण वेअर करत नाही, पण हे असा जो आहे ना याचा सेट आहे, याच्यासोबत तुम्हाला बिंदी पण मिळते आणि हे असं काहीतरी तुम्ही जे आहे ते वेअर करून दिसू शकतात. लॉंग साईजच्या इयरिंग्स आहेत, क्वालिटी खूप सुंदर आहे. म्हणजे याच्यातले जे डायमंड्स वगैरे आहेत ना, तुम्ही पहा जवळून, खूप सुंदर आहेत. पण मी आता एक लास्ट माझ्याकडे एक आहे तो वेअर करते. हे सिम्पल पाहिजे असेल तर हा तुम्ही पाहू शकतात, जो याच्यावर मॅच पण होतं. याच्यामध्ये गोल्ड कलर पण अवेलेबल आहे आणि हा रोज गोल्ड कलरमध्ये. याच्या इयरिंग्स या अशा आहेत, खूप जास्त मोठा नाही, सिम्पल आहेत आणि हा वेअर करून तुमचा लुक काही खूप सुंदर आहे. तुम्ही पाहू शकता, छान क्वालिटी आहे त्यांची. म्हणजे जेवढी प्राइस आहे ना तेवढ्या प्राइसमध्ये त्यांची क्वालिटी पण तशी रिसीव झाली आहे. साईज मला जरा मोठीच होते त्यांची, पण खूप छान क्वालिटी आहे. म्हणजे तुम्ही याच्यामध्ये ग्रीन पण ॲड केलं ना तरी पण खूप सुंदर असा हा सेट दिसणार आहे. 4 मध्ये मिळतात आणि मला असं वाटतं की माझा हा लुक जो आहे तो पूर्णपणे आता रेडी झालेला आहे. बाकी त्या तिघही पूर्ण नेकलेसच्या सेटमधून ना मला हा वाला जरा जास्त आवडला. मला असं वाटतं की सिम्पल आहे, एकदम छान, साडी पण छान उठून दिसेल, माझा मेकअप आहे तो पण छान उठून दिसेल. पूर्ण लक्ष कोणाचं जे आहे ते डायरेक्ट नेकलेसवर जाणार नाही. पण तुम्हाला हेवी काही करून घ्यायचं असेल तर सेकंड नंबरचा तो दाखवला ना नेकलेस, तो पण तुम्ही ट्राय करून घेऊ शकतात. आणि आय थिंक तुम्हाला हा माझा मेकअप लुक आवडला असेल. पूर्ण साडी घालून दिसते कसं नाही, मी व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला असा जो उभा व्हिडिओ असतो ना त्यामध्ये शेअर करते, कारण याच्यामध्ये मी कितीही बॅकला जायचा प्रयत्न केला ना तर माझा आवाज पोहोचणार नाही आणि हवा तसं तुम्हाला माझ्या साडीचा लुक पण दिसणार नाही. पण चला, आय होप तुम्हाला हा वेगळ्या प्रकारचा व्हिडिओ माझ्या या चॅनलवर बघायला आवडला असेल आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहिजे असतील तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, नवीन चॅनलला देखील सबस्क्राईब करा. तिकडे पण एक अशीच अजून एक छान साडी मागवली आहे आणि छान अजून वेगळा मेकअप पण त्यासोबत मी शेअर करणार आहे. सो पूर्ण लुक पाहण्यासाठी तो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पहा. पण हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. या पद्धतीचे व्हिडिओ आवडत असतील पाहायला तर कमेंट करून मला नक्की कळवा, म्हणजे मी छान छान असे व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते. आणि यावर अजून छान छोटे छोटे व्हिडिओ पण मी शेअर करेल माझ्या इंस्टावर और यूट्यूब शॉर्टमध्ये. सो ते पण नक्की पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, हाईप करा. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.